म्हात्रे साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सागरजी पाटील साहेब यांचे शुभ हास्य. तदनंतर सन्मान्य कल्पेशजी मस्के साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच आपण पाहतोय सातत्याने क्रिकेटवरचं भरपूर असं प्रेम आहे आणि पिंपळा संघाला मात्र पाठबळ देण्यासाठी आज मात्र इथे उपस्थित आहेत आणि एक चांगले व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटवरील बराच प्रेम आहे. यस, यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शेलूमाता वळ आणि त्यासमोर फाईट करेल यशमित 11 भावाले. यस, दोन्ही संघाला विनंती असेल यानंतर तुमची मॅच असेल कोणी जाऊ नका. या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल अन्यथा पेनल्टीच्या सामोरे तुम्हाला देखील जावं लागेल. आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये पेनल्टी लागली होती वेहेळे संघाला. 4 धावांची पेनल्टी उपस्थितीमुळे. आणि नक्कीच दामणगाव साठी संधी आहे. प्रत्येक नक्कीच विकेट साठी तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दामणगावातील चांगले व्यक्तिमत्व सन्मान्य पाटील साहेब नक्कीच संधी आहे दामणगावातील खेळाडूसाठी. प्रत्येक विकेटसाठी रोख 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सन्मान्य शिवाजी पाटील साहेबांच्या वतीनं एक चांगले व्यक्तिमत्व दामणगावातील जय हनुमान पिंपळास. आणि एका बाजूला आपण पाहतोय मायू 11 दामणगाव हा संघ खेळतोय. बिग फाईट बॅटल होणार आहे या स्पर्धेची. फर्स्ट सेमीफायनल मॅच ऑन. 3 षटकाची मॅच. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय अकुट टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. ऑफ साईडच्या दिशेने खेचायचा होता. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही. या लेग साईडच्या दिशेने फटका इथे मात्र सजवण्यात आला आणि आता मात्र ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. धावांचा श्री गणेश होत असताना पुढचा बॉल यावेळेस राईट मोर द विकेट. ओहो, यावेळेस ओव्हर द कव्हर्स फटका सजवायचा होता. ताकद तितकी पाहायला मिळाली नाही. थोडंसं फंबल झाले. आउटफील्ड खराब आहे आणि बघता बघता जिथे एक धाव होती तिथे कन्वर्ट झालं 2 मध्ये आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 3 या धावसंख्येवरती. खऱ्या अर्थानं कालचा दिवस ज्यांनी इम्प्रेस केलं सागर गोळवीला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली आणि आता मात्र यावेळेस गोलंदाजी करत असताना युवा गोलंदाज आहे. काल देखील आपण पाहिलं चार्मिंग चाम असा गोलंदाज. ओहो, बॅटची लीडिंग एज. संधी आहे, चुकी घडणार नाहीये इथे. मात्र धक्का लागत असताना संघाला परतावं लागेल फलंदाज. बॅक टू डकआउट.
षटकामध्ये अंदाज इथे मात्र बाद. सागर गोळवीचा छोटा खेळाडू आहे, छोटा पाकिट बडा धमाका. एका षटकामध्ये 2 विकेट मात्र प्राप्त केलेत आतापर्यंत. महत्वाच्या क्षणी हा मात्र हिरा चमकत असताना बघा पिंपळा संघ आपल्याला वारंवार पुकार येतोय, बॅट्समन आपण त्वरित पाठवायचा आहे. बघा टाइम देखील चालू आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राज माळी यावेळेस आला. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल सागर गोळवी परत एकदा. ओहो यावेळेस कोलवटप्पाचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय ऑफ साईडच्या दिशेने ढकलला. इथे मात्र बॉल थांबणार नाही आहे. बॉल जाईल वेगाने सीमारेच्या पलीकडे आलेला हा पहिल्या सत्रातील पहिला चौकार 4. षटक क्रमांक दुसरं यावेळेस आपण पाहतोय संघाचं दुसरं षटक आणि यावेळेस आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय राजेश पवार. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. कालच्या दिवसामध्ये आपण त्याची गोलंदाजी पाहिली, सुरेख अशी गोलंदाजी हाताळतो, परंतु आता मात्र पिंपळा संघासमोर मात्र खेळताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने एक मोठं नाव आहे जे हनुमान पिंपळाच. नाव खूप मोठं आहे या परिसरातील, एक मोठं नाव आणि सातत्याने खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला नक्कीच मिळतो. हो यावेळेस लॉफ्ट केलाय, कॅप्स सिलेक्शन नसेल. यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आहे, थोडस फंबल झालाय, एकच धाव मिळेल, एक धाव कंप्लीट. पहिला बॉल यावेळेस आपण पाहिला, एक धाव इथे मात्र कंप्लीट झाली आहे. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो यावेळेस बसून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे, इथे मात्र थोडंसं फंबल झालेत. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धाव्याच्या मदतीने दाफलकदम पोहोचलाय. बल 10 या आकड्यावरती डबल डिजिट 10 ऑन बोर्ड. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. बघा नेक्स्ट मॅच शेलू माता वळ आणि त्यासमोर फाईट करेल यशमित 11 भावाळे. आपल्याला विनंती असेल आपण त्वरित उपस्थित व्हायचे टॉस साठी. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन. यावेळी चुकी घडली आहे, जीवनदान मिळत असताना यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळाडूला पाहायला मिळतोय. पॉपिंग क्रीज मध्ये इथे मात्र सक्सेसफुली ही धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. 2 धाव्याच्या मदतीने धाव फलक पोहोचले 12 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. चला स्पीडअप करा, वेळ चालू आहे. नामनगाव संघ वेळ घेऊ नका. सेमीफायनलचा आपण हा सामना पाहतोय. रफ अँड टफ सामना आहे. कोण जिंकेल ते मात्र अजूनही सांगता येणार नाहीये, कारण की दोन्ही मातबदार संघ आमने सामने फाईट करतात. बिग फाईट बॅटलला नक्कीच पाहायला मिळते. 12 धावा फलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओहो यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय, लांबी पाहावी लागेल, चुकी घडली आहे. यावेळेस मात्र आलेला षटकार 6.
पाटील रामस मंडे देखील भरपूर संख्येत तिथे मात्र उपस्थित आहे. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच अतूट असं प्रेम असं क्रिकेटवरचं आणि क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक जण इथे मात्र मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. हो पुनश्च एकदा मोठा प्रहार करायचा होता. मिड विकेट रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. इथे मात्र आपण पाहतोय एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या अंकावरती. 19 ऑन बोर्ड. वळ संघ चला आपण उपस्थित असाल तर या. टॉस साठी विनंती आहे. पुढचा बॉल यावेळी आपण पाहतोय पुनश्च एकदा बॉल तयार. हो मोठा प्रहार करायचा होता. बाटने बॉलचा काही एक संपर्क झाला नाहीये. इथे धावेचा प्रयत्न काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. असमय वातावरण नक्कीच पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 20 या आकड्यावरती. 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. वळ संघ आपण या. चला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये. आणि आताच दरम्यान यशमित 11 भावाळे संघ. यशमित 11 भावाळे बी आपल्याला विनंती आहे आपण देखील यायचे लगेच त्वरित यायचे. वेळ घेऊ नका. यानंतर आपली मॅच आहे लगेचच. चला दामनगाव संघ स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. जय जोटिंग देवरुंग संघ आपण जर आला असाल तर आपण प्लीज रिपोर्ट करायचा. एक मॅच नंतर तुमची लगेच मॅच होणार आहे याची देखील दक्षता घ्या. जय जोटिंग देवरुंग. ओहो यावेळी स्ट्रेट डाउन द ग्राउंड. इथे मात्र सलामी दिली आहे हॉस्पिटलला. षटकार. मुझे पहचानो. पूर्ण या स्पर्धेचा आनंद घेत असताना संपूर्ण प्रेक्षक यूट्यूब वाहिनीवरती आपण देखील ही स्पर्धा पाहू शकतो. थेट लाईव्ह. 7 समुद्र पार नेण्याचं काम करताना केलंय SSS लाईव्ह. श्री साई स्पोर्ट्स यांच्या वतीने ही स्पर्धा करताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळी स्पर्धा एकदा पुल करायचा होता. हाफ ट्रॅकर बॉल होता. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही. या एकच धाव मिळेल. दुसरा धावाचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र एकच धाव मिळत असताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. 27 ऑन बोर्ड. तिसरं षटक अखेरचं षटक यावेळेस प्रगतीपथावरती आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. अखेरचं षटक आहे. एका बाजूला तो विचार केला निर्णायक षटक आहे कारण की या षटकावरती डिपेंड होईल संपूर्ण मॅच. किती धावा बनतील ते देखील पाहावं लागेल. राईट मोर द विकेट. पुनश्च एकदा आपण पाहतोय. ओहो यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर बॉल होता. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न 30 यार्ड सर्कल मध्ये. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि बघता बघता या 2 धावा कंप्लीट. चित्त्याच्या वेगाने आणि हरणाईच्या चपळाने या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 29 या आकड्यावरती. 29 ऑन बोर्ड. शेवटचे 3 बॉल आहेत. सेमी फायनल फर्स्ट आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी SSS गावदेवी चषक वेहळे 2024 6 थरार रंगताना पाहायला मिळतोय. पहिली सेमीफायनल या स्पर्धेची आपल्या समोर आहे. कोण जिंकेल? एका बाजूला जे हनुमान पिंपळास तर दुसऱ्या बाजूला मायू 11 दामनगाव हा संघ खेळतोय. रफ अँड टफ सामना
महामुकाबला पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस देखील आपण पाहतोय लॉफ्ट हिट करायचा होता ऑन साइडच्या दिशेने. विश्रामिक स्ट्रोक पाहायला मिळाला. एका धाब्यावरती तर मात्र शांत ठेवलंय. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन इथे मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती आता मात्र कमी धावा आपल्याला पाहायला मिळतात. 30 या अंकावरती धाव फलक जाऊन स्थिरावलाय. 30 ऑन बोर्ड. नक्कीच थोडंसं जर विचार केला तर 30 धावा आहेत. अजूनही 5 ते 10 धाव्या आल्या तर नक्कीच एक टक्करचा मुकाबला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. कारण की सेमीफायनलची ही मॅच आहे आणि आज अजून 5 ते 10 धाव्या आल्या तर नक्कीच एक चांगली फाईट दोन्ही टीमच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. ओहो, यावेळेस काय फटकाय लाजवाब. शेवटचा बॉल आहे. 36 ऑन बोर्ड. येस, नेक्स्ट मॅच टॉस साठी पण त्वरित यायचं आहे. परत एकदा हाफ रॅपर बॉल. यावेळेस सोबत कव्हर्स फटका सजवायचा होता. यावेळेस कापसा सिलेक्शन पाहायला मिळतोय. इथे मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. एक धाव इथे ऍड होईल. धाव 2 पोहोचेल. 37 आणि 38 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. 38 रन्स टू विन. येस, नक्कीच नाणेपैकी इथे होईल. दोन्ही पाहुणे अल्पेशजी म्हात्रे साहेब आपल्याला विनंती असेल आणि त्याच दरम्यान सन्मान्य अल्पेशजी मस्के साहेब दोघांनाही विनंती आहे. नक्कीच दोघांचा जर विचार केला एवन जोडी पिंपळास गावातील नावाजलेले व्यक्तिमत्व आहेत. दोघांना विनंती असेल आपण या आपल्या शुभाचे नाणेफेकीचा कौल इथे टॉस बॉक्स मध्ये करायचा आहे. एका बाजूला आपण पाहतोय शेलूमाता वळ हा संघ खेळेल तर दुसऱ्या बाजूला यशमित 11 भावाळे हा संघ खेळतोय. एका बाजूला सूरज केरे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आती बांबरे हे नाव आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस होताना दोन्ही मान्यवरांच्या शुभाचे नक्कीच नाणेफेकी जिंकली. वळ संघाने निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. यस, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट इन्व्हाइट केलाय, आमंत्रित केलाय पावळे संघाला बॅटिंग साठी. याच दरम्यान सन्मान्य आणि की प्रमोदजी पाटील साहेब आहेत गावातील माजी उपसरपंच. त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. यशमित 11 पावाळे बी हा संघ खेळतोय आणि खऱ्या अर्थानं सन्मान्य प्रमोदजी पाटील साहेब यांचे चिरंजीव आहेत. आणि की खऱ्या अर्थानं जो आपण संघ पाहतोय जे हनुमान पिंपळा संघ उपस्थित मान्यवर आपण पाहतोय सन्मान्य कल्पेशजी मस्के साहेब यांच्या वतीने संपूर्ण ट्रॅक टी शर्ट आणि जे कॅप्स आपण पाहतोय जे परिधान केलेत ते नक्कीच पिंपळा संघाचे ते नक्कीच त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेत. नक्कीच सातत्याने क्रिकेटसाठी पाठबळ त्यांचं देखील असतं. दोन्ही एवन जोडी पिंपळची आपण सातत्याने पाहतो. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, विनंती आहे. बघा टायमर देखील चालू केलेला आहे. पिंपळा संघ वेळेची देखील मर्यादा आहे याची देखील लक्षात घ्या. 10 मिनिटाच्या अवधीमध्ये 2 षटक तुम्हाला टाकायचे आहेत. 3 षटकाची मॅच आहे आणि आता मात्र नक्कीच चांगली लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल कारण की आक्रमक बॅटिंग म्हणून ओळखला जातो हा दामनगाव संघ. आता मात्र काय कमाल करेल ते देखील पाहावं लागेल. येणारे 18 बॉल आणि 38 धावांची गरज.
नक्कीच दामणगाव या संघातील खेळाडूला मात्र आता सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकाराला मात्र तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे सन्मान्य शिवाजी पाटील यांच्या वतीनं. नक्कीच यावेळी जर विचार केला तर कॅश प्राइजची भरमार आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. नक्कीच खऱ्या अर्थानं एका बाजूला भरमार कॅश प्राइज तर दुसऱ्या बाजूला देखील भरमार आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच जय हनुमान पिंपळ संघ जर विजयी ठरला तर नक्कीच कार्तिक मस्के यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्कीच भरपूर अशी यावेळी कॅश प्राइज पाहायला मिळते. याच दुसरं सत्र चालू होते. मॅच ऑन. येणारे 18 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. ओहो यावेळेस मात्र आपला पहिला बॉल पाहतोय आउटसाइड द लेग स्टंप आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच हे गेले पहिला बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. प्रेशर मध्ये दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. नक्कीच देवेंद्र डानगेला आपण पाहतोय. हो यावेळेस मात्र खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढला. ऊन साईडला इथे मात्र पूल करायचा होता परंतु इथे मात्र कुठल्याही प्रकारची इथे मात्र आपण पाहतोय एक्स्ट्रा धाव मिळणार नाहीये. एकच धाव मिळेल. धावांचं श्री गणेश होत असताना दमणगाव या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 1 धाव धावफलकावरती आहे. येणारे 18 बॉल आणि 38 धावेंची आवश्यकता आहे. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या माहितीसाठी सेमीफायनल पहिली आपल्याला पाहायला मिळते. चालू असलेला सामना आहे. या स्पर्धेतील पहिली सेमीफायनलची मॅच आहे. जे हनुमान पिंपळास विपक्ष फाईट करत असताना मायू 11 दामणगाव. ओहो जोरदार प्रहार करायचा होता. क्षेत्ररक्षक खाली आहे. इथे मात्र विकेट. धक्का क्रमांक पहिला बाद. पूर्णपणे आनंद घेत असताना या स्पर्धेचा काय मॅच यावेळेस मात्र संपूर्ण नक्कीच V8 स्पोर्ट्स स्टँड मध्ये आपण पाहू शकता संपूर्ण पिंपळास गावातील ग्रामस्थ मंडळ तिथे मात्र उपस्थित आहे.
आणि नक्कीच खऱ्या अर्थाने जर विचार केला या स्पर्धेचं मोलाचं वाटं या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं जे ट्रॉफीज आपण पाहतोय आकर्षक चषक प्रथम ते चतुर्थ पारितोषिक ज्यांच्या वतीने आपल्याला पुरस्कृत करण्यात आलंय सन्मान्य उत्तम शेठ पाटील आणि त्याचप्रमाणे किशोर पाटील यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलं त्यांचा देखील आभार आहे. तदनंतर मालिकावीरसाठी सन्मान्य सागर पाटील यांच्या वतीनं त्याचा देखील आभार. या स्थळा क्षेत्ररक्षक सजून घ्या आपण विनंती असेल डिस्कशन करतील पंच दोन्ही आणि डिसिजन देतील. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील दक्षता घ्यायची आहे. येस बघा विनंती असेल प्रेक्षक आम्हाला देखील माहिती आहे महत्वाची मॅच आहे तुम्ही देखील सपोर्ट करतात परंतु बॉल टाकताना प्लीज विनंती असेल आपण शांत व्हायचं आहे कारण की जेणेकरून अंपायर्सला प्रॉब्लेम नाही येणार. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा हो यावेळेस मात्र आपण पाहतो हाफ ट्रॅकर बॉल आहे आडवा बॅटने पुल करायचा होता. जसं आपण पाहतोय करार तर मालिकावीर ज्यांच्या वतीने सुपूर्द केली आहे सन्माननीय सागर पाटील यांच्या वतीने. तदनंतर बेस्ट बॉलरचा किताब ज्यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत करण्यात आला आहे सन्मान्य संदीप पाटील साहेबांच्या वतीने. तदनंतर बेस्ट बॅट्समन यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत करण्यात आला आहे सन्मान्य विनायक पाटील साहेबांच्या वतीनं. तर संपूर्ण खऱ्या अर्थाने सिंहाचा वाटा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला आर्थिक असेल सहाय्यक मदत असेल त्यांच्या वतीने केलं त्यांचं संपूर्ण सर्वांचं मनपूर्वक आभार आहेत. चला बघा वेळ चालू आहे पिंपळा संघ वेळेची देखील मर्यादा आहे याची लक्षात घ्या. 2 षटक तुम्हाला 10 मिनिटाच्या अवधीमध्ये संपवायचं आहे. 3:43 पहिला बॉल इथे पडला होता 5 मिनिटं ऑलरेडी झालेली आहेत. हो यावेळेस मात्र लेग साइडच्या दिशेने फटका सजवला आहे इथे मात्र धक्का क्रमांक 2 फलंदाज बाद. बघा कंप्लीट 5 मिनिटाचा अवधी झालेला आहे. उर्वरित 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हा षटक टाकायचा आहे हे नोंद घ्यायची अन्यथा पेनल्टीच्या समोर तुम्हाला जावं लागेल. जय हनुमान पिंपळा संघ. बघा शिस्तबद्ध अशी ही स्पर्धा आहे आणि नियम आणि अटी फार आहेत. डिसिप्लिन महत्वाचा आहे स्पर्धेमध्ये. यस नक्कीच एक फिल्डर नक्कीच आतमध्ये घेण्यात येईल याची देखील दक्षता घ्यायची आहे. उर्वरित आपण पाहतोय 5 मिनिटाच्या अवधीमध्ये हा षटक टाकायचा आहे अन्यथा एक फिल्डर तुम्हाला आत घ्यावं लागेल. येणारे 12 बॉल आणि 37 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय महेंद्र ओहो आल्या हवेमध्ये फायर केलंय इथे मात्र क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक जाईल सीमा रेषा पार आलेला क्वालिटी षटकार 6. जी हां मैं हूं तर सामना आपल्या समोर आहे. हो चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये यासाठी वाईट बॉल पंच आम्हाला सांगतात.
वाईटचा सिग्नल येतोय. दोन्ही हात पंचांचे समांतर धावा मिळाल्या त्या अवांतर आणि अवांतराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 8 या धावसंख्येवरती. आता मात्र समीकरण बदललाय. येणारे 11 बॉल आणि 30 धावेंची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये आहे. एक मोठा फटका मात्र मॅच पलटू शकतो. ओहो, यावेळेस लॉफ्ट करायचा होता. लाऊड अपील आहे इथे. मात्र पंच सांगतात याच नॉट आउट असेल. पूर्णपणे प्रेशर द्यायचं होतं. नक्कीच लेग पायच्या स्वरूपात आपण पाहतो ही एक धाव एकवडण्यात आली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन बोर्ड. दोन बॉलचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 10 बॉल आणि 29 धाव्यांची गरज आहे. कालच्या दिवसामध्ये जर विचार केला तर या जामनगाव संघाने मात्र सामना जिंकला होता. चेतन ठाकरे होता, अजूनही नाव लक्षात आहे कारण की उत्कृष्ट असा खेळाडू, चांगली कामगिरी केली आणि खऱ्या अर्थाने आज जो हे संघ पाहतोय ते त्याच कालच्या मॅचमुळे दिसतोय. काय मॅच पाहायला मिळाली होती. 6 बॉल आणि 24 धावांची मॅच तिथे मात्र प्राप्त केली होती. नक्कीच पहिल्या बॉलवरती शेवटच्या षटकामध्ये विचार केला मागच्या मॅचमध्ये कालच्या तर पहिल्या बॉलवरती चौकारात विकेट आली. त्यानंतर चेतन ठाकरे तिथे मात्र मैदानात आला आणि काय बॅटिंग, विस्फोटक अशी बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ओहो, यावेळेस मात्र डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख 6. आता मात्र मॅच मध्ये पलटवार होतोय. एका बाजूला आता पूर्णपणे शांततेचा माहोल आहे. आता मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे, कोण जिंकेल हा सामना. जय हनुमान पिंपळा संघ मोठा नक्कीच आहे, परंतु मायू 11 दामनगाव हा संघ देखील कमी नाहीये. इथे मात्र तो विचार केला 15 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र येणारे 9 बॉल आणि 23 धावेंची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये आहे. काय मॅच आहे, रंगतदार सामना. मेहनत यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाला करावी लागेल. येणारे 9 बॉल आणि 23 धावेंची आवश्यकता. ओहो, यावेळेस मात्र स्विंग अँड मिस, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. थर्ड बॉलची सांगता आता मात्र समीकरणामध्ये बदलावे. येणारे 8 बॉल आणि 23 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. या मॅच मध्ये मी तर म्हणेन दोन्ही संघाला पराकाष्ठा करावे लागतील. जर सामना जिंकायचा असेल तर मेहनत हे मात्र प्रचंड करावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस बॉल. यावेळेस लॉफ्ट केला, कॅप्स सिलेक्शन आहे, चुकी घडली आहे. इथे मात्र आउटफील्ड खराब. मेल हा नशिबाचा, चौकार 4. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. नक्कीच करा. आता तेजस भोईरचा विचार केला. षटक क्रमांक 3 हाताळला पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या इनिंग मध्ये त्याने धावा खर्च केल्या होत्या 17 आणि आता मात्र
सेम ॲज इक्वेशन पाहायला मिळतोय. येणारे 6 बॉल आणि 17 धावांची गरज यावेळेस पाहायला मिळते मैदानामध्ये. काय मॅच आहे यावेळेस, मात्र अतिटट्टीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर दोन्ही टीमच्या माध्यमातून आहे. चला पिंपळा संघ टीम मीटिंग नको, वेळ घेऊ नका. बघा अजून यानंतर 3 मॅच खेळवायचे आहेत, याची देखील नोंद घ्या. 4 वाजून गेलेत आणि अजून 3 मॅच आपल्याला खेळायचे आहेत, त्याची देखील नोंद घ्यायची आहे. येस चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, विनंती असेल. बॉलिंग ट्रॅक वरती विचार केला तर मयूर मस्केला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं अनुभवी खेळाडू आहे आणि नक्कीच आमचे साथी स्कोरर मास्टर आम्हाला सांगतात नक्कीच याच मैदानावरती नक्कीच 6 बॉल आणि 9 धावांची गरज होती. त्यावेळी गोलंदाजीसाठी आले होते आणि नक्कीच त्या धावा मात्र डिफेंड केल्या होत्या. ती क्षमता मात्र या गोलंदाजामध्ये नक्कीच आहे. परंतु समीकरण चेंज होतं सर, कारण की क्रिकेट आहे, काही घडू शकतो. 9 धावा डिफेंड देखील करू शकतात, परंतु समोर देखील धामणगाव हा संघ आहे. पहिला बॉल यावेळेस कोलो टप्पाचा बॉल खोदून काढला ऑन साइडला आपण पाहतोय. 1 धाव इथे मात्र कंप्लीट आहे. चांगली गोलंदाजी, अनुभवी खेळाडू आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आहे. थोडंसं कानमंत्र देण्यासाठी आता मात्र खेळाडू सांगतात. येणारे 5 बॉल आणि आता मात्र गरज असेल 16 धावेंची. 5 बॉल 16 धावेंची गरज या मॅच मध्ये. काय घडेल पाहावं लागेल. रंगतदार मॅच आहे, हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. हो हो काय गोलंदाजी आहे, लाऊड अपील आहे, परंतु इथे मात्र पूर्णपणे हाताळली आहे पंचांनी. इथे मात्र यावेळेस डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. पूर्णपणे मितमणी यावेळेस मात्र आता पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम केलं या गोलंदाजाने. येणारे 4 बॉल आणि 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कालच्या मॅच मध्ये पाहिलं होतं 4 बॉल मध्ये 24 धावा बनल्या होत्या, 22 धावा नक्कीच बनल्या होत्या. चेतन ठाकरे त्यावेळेस स्ट्राईक वरती होता, परंतु आता मात्र बॅटिंग करत असताना भावेश भोईरला आपण पाहतोय. हा हिरा मात्र या मॅच मध्ये चमकून येईल का? महत्वाच्या क्षणी त्या हिऱ्याला मात्र चमकावं लागेल. येणारे 4 बॉल आणि 16 धावांची गरज या मॅच मध्ये. ओहो यावेळेस आपण पाहतोय काय गोलंदाजी आहे, कमालीची गोलंदाजी, फिरकीचा जादूगर आपण पाहतोय. नक्कीच जय हनुमान पिंपळा जर संघ इथे विजय झाला तर रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल कार्तिक मस्के यांच्या वतीनं. येणारे 3 बॉल आणि 16 धावेंची गरज या मॅच मध्ये आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे, अजूनही मॅच संपलेला नाहीये, मॅच ऑन आहे. बॅलेन्स सामना आहे, चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. हा महत्वाचा बॉल आहे, या बॉलवरती किती धावा बनतील ते पाहावं लागेल. ओहो फुलटॉस बॉल, इथे मात्र पाहावं लागेल. फुल टोल वसूल केलाय, आलेला हा मौक्याच्या क्षणी षटकार 6. मॅच आहे परंतु वेळ देखील इम्पॉर्टंट आहे. पहिले स्पीडअप करा. येणारे 2 बॉल 10 धावांची गरज. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल. हा मॅच आहे, हा चेंडू सगळ्यात महत्वाचा ठरेल या मॅच मध्ये. नक्कीच खऱ्या अर्थाने आज जर पाहिलं मैदानावरती चौफेर बाजूला आज पूर्णपणे हे स्टँड पूर्णपणे पॅक झालेले आहेत प्रेक्षकांच्या वतीने. एका बाजूला आपण पाहतो एक स्टँड आपण पाहतोय पिंपळा संघाच्या वतीने, तर दुसरा दामणगाव या वतीनं आणि बरेच वेळ गावातील देखील सारंग गावातील देखील ग्रामस्थ संपूर्ण इथे उपस्थित या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. त्यांचं देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. 2 बॉल 10 धावा.
ओहो हवेमध्ये फायर केलंय, उंची तर आहे, पाहावं लागेल काय घडेल. इथे मात्र विकेटचं बटन, धक्का लागत असताना वाघाची शिकार, फलंदाज बाद, बॅक टू द कॅप्ट. सुजाता कल्पेश मस्के यांच्या वतीने तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल जय हनुमान पिंपळाज या संघाला. नक्कीच कॅश प्राइजची भरमार, टोटल 2000 आणि कार्तिक मस्के यांच्या वतीने 1000 रुपये, नक्की टोटल 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बघा पिंपळाज संघ जे V8 स्टँड मध्ये बसलेत, ते पडद्यावरती जे बसलेत त्यांना विनंती असेल प्लीज पडद्यावरून उठा. बघा तो लहान मुलगा जो बसलाय, ओहो यावेळेस मात्र लॉंग हिट केला होता, परंतु इथे मात्र 6 धावा मिळतील, पण सामना जिंकलाय जय हनुमान पिंपळाज संघ. इथे मात्र विनर ठरलाय आणि या स्पर्धेमधील पहिला संघ ठरतोय मेगा फायनल मध्ये ज्यांनी प्रवेश केलाय. SSS गावदेवी चषक वेहेळे 2024 चा पहिला संघ ठरतोय फायनल मध्ये जाणारा जय हनुमान पिंपळाज संघ. जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. चला यस मॅच इथे मात्र सुरुवात होणार लगेचच. पिंपळाज संघ प्लीज मैदान खाली करायचं विनंती आहे. बघा जे आपले पाठीराखे आहेत टीमचे त्यांना विनंती असेल प्लीज आपण मैदान सोडा. नक्कीच खऱ्या अर्थानं जे लहान लहान खेळाडू असतात, खऱ्या अर्थानं बॅट पकडण्यासाठी असतात, जे खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती आवड असतं, गावावरचं प्रेम असतं, नक्कीच खऱ्या अर्थानं इन फ्युचर ते देखील या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि सातत्याने ऊन असो पाऊस असो, किती पण थंडी असेल, रात्रीची मॅच असेल, पाठीमागे सातत्याने ते आपले प्रेक्षक म्हणून असतील, पाठीराखे म्हणून असतील उपस्थित असतात आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळे पाठबळ त्यांना देखील मिळतं. नक्कीच कल्पेश मस्के साहेबांच्या वतीने नक्कीच 200 रुपयाचं कॅश प्राइज आले. आपले डान्सर बाळू मामा यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. बाळू मामा आपण या व्यासपीठावरती एक छोटीशी झलक आपण इथे देखील दाखवायची आहे. चला बाळू मामा आपण देखील या व्यासपीठावरती. चला यस वेळ घेऊ नका. बघा मॅचला इथे मात्र सुरुवात होईल. एका बाजूला आपण पाहतोय शेलू माता वर्ल्ड त्यासमोर फाईट करेल यशमित 11 बावाळे, नाणेपैकी जिंकली आहे नक्की शेलू माता वर्ल्ड. या संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केला, इन्व्हाइट केलाय यशमित 11 बावाळे संघाला. यस आणि सागर गुळवी आपण यायचंय. आपल्याला कॅश प्राइज होतं प्रत्येक विकेटसाठी या 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं. सन्माननीय शिवाजी पाटील साहेबांच्या वतीने एक चांगले व्यक्तिमत्व दामोन गावातील, तर विनंती असेल आपण या सागर गुळवी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय देवेंद्र ठाणगे, मॅन ऑफ द मॅच. तब्बल फक्त आणि फक्त विचार केला, एकच धाव खर्च केली आणि 2 विकेट मात्र प्राप्त केले, तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच सागर गुळवेसाठी कॅश प्राइज होलं त्यांच्या गावातील व्यक्तिमत्व सन्माननीय शिवाजी पाटील साहेब यांच्या वतीने 400 रुपयाचा कॅश प्राइज दिला आहे. नक्कीच विनंती असेल सन्माननीय अल्पेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभाचे त्यांना सुपूर्द करण्यात येतोय. सागर गुळवी कॅश प्राइजची
यावेळेस भरमार पाहायला मिळाली होती. संघ परास्त झाला आणि नक्कीच सामान्य सुदर्शक नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आणि संपूर्ण टीमला देखील कॅश प्राइज नक्कीच 2000 रुपयाचं सामान्य सुजाता कल्पेश मस्के यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे संपूर्ण टीमला. आणि नक्कीच कार्तिक मस्के यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज. धन्यवाद, आभार. चला या स्पीडअप करा.